मी मनीषा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा मैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करते। मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही 15 इंच उंचीचं एक प्रिन्सेस कट ब्लाउजचे कटिंग आम्हाला दाखवा, तो टक्स पॉइंट आप तुम्ही कितीवर देता ते आमच्या सोबत शेअर करा। तर हे पा तोच हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। हे पा उंची मी इथे घेतलेली आहे 14 त्यात 1 इंच आपण जास्त घेणार आहोत, म्हणजे 15 टाकायचे आहे। जर तुमची उंची 15 असेल तर 16 टाकायचं आहे। आता छाती किती आहे त्याची आपण आज कटिंग करणार आहोत। छाती 36 आहे, तर 36चे निम्मे 18। आता 36चा आपल्याला चौथा भाग आहे 9, त्यात आपल्याला 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। आणि कंबर घेर आहे 34, तर 34चे निम्मे 17। आता 34चा आपण इथे चौथा भाग टाकलेला आहे 8.5, प्लस आपल्याला 8.5 मध्ये 2 इंच आपण जास्त घेणार आहोत। बाही उंची आहे 4.5, त्यात प्लस आपण 1 इंच जास्त घेणार आहोत, 5.5 टाकायचे आहे। दंड घेर आपला 6.5 आहे, तर आपल्याला त्यात 2 इंच आपल्याला जास्त करायचा आहे दंडघेर मध्ये। का तर एखाद्या वेळेस दंडघेर टाईट होतो, त्यासाठी आपल्याला थोडंफार लुजिंग ठेवायचं असतं, त्याच्यासाठी आपण 8.5 जास्त घेणार आहोत। आणि पुढचा गळा आहे तेवढाच आपण 6 वरती ठेवणार आहोत। आणि पाठीमागचा गळा आपला 3.5 वरती आहे, खालून 3.5 वरती आहे, तो आपण इथे 4.5 वरती म्हणजे 1 इंच आपण ह्यात वाढून घेणार आहेत। अशा पद्धतीने हे मापे आपल्याला ह्याची आपल्याला कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे आणि आपल्याला वरून टक्स पॉइंट आपण कितीवर टाकणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। हा पेपर घेतलेला आहे, जर तुमचे अस्तर असेल तरीही सुद्धा तुम्ही असेच मापे टाकू शकता। हे पा अस्तर घेताना डबल घ्यायचं आहे, हा सुद्धा मी डबल पेपर घेतलेला आहे। आता आपल्याला बंद बाजूपासून मापे टाकायला सुरुवात करायची आहे। तर आता प्रथम आपण उंची टाकणार आहोत। आपली उंची आहे 14, त्यात आपण 1 इंच जास्त घेणार आहोत, म्हणजे 15 इंच आपण उंची घ्यायची आहे। 1 इंच आपण त्यात वाढवून म्हणजे आपण 14ची 15 टाकायची आहे। अशा पद्धतीने मी 15 वरती एक मार्किंग करून घेते। हे पहा 15 वरती मी मार्किंग करून घेते, इथे पण मी 15 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने। आणि जर तुमची उंची 15 असेल तर इथे 16 टाकायचं आहे, 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। हे पा मी आता उंची ही 15 टाकली आणि एक लाईन ओढून घेतली। हे पाठीच्या भागाचं माप आहे। सर्वात प्रथम आपण पाठीचा भाग काढणार आहोत आणि नंतर आपण पुढचा प्रिन्सेस कटचा भाग याच्यावरतीच हा भाग टाकून त्याच्यावरती मार्किंग करून आपण प्रिन्सेस कटचा भाग काढणार आहोत। हा आता काय करायचं आहे, गळा आपल्याला 2.5 वरती ठेवायचा आहे। बॅक साईडचा रुंदी आपल्याला 2.5 वरती ठेवायची आहे। जर तुमची रुंदी जास्त असेल तर तुम्ही इथे 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता। आता इथे आपण 2.5 घेतलं। हे पा मी जरा थोडंसं मार्किंग मोठे करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे पा इथे मी 2.5 घेतलं, तर आपलं ह्या ब्लाऊजचं शोल्डर शिवून 2.5 तयार आहे। तर आता हे पा मी इथे 3.5 टाकणार आहे। 2.5 शिवून तयार आहे, तर मी इथं 3.5 टाकणार आहे। हे पा असं 3.5 इंचावरती मार्क करून घेणार आहे, कारण की अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे आणि शिवून तयार आपलं हे 2.5 होणार आहे। आता इथलं वरचं मार्किंग झालं, गळा रुंदी टाकली आपण, इथे शोल्डर घेतला आपण। आता काय करायचं आहे, पाठीच्या भागासाठी इथून खालून आपल्याला 3.5 वरती गळा खालून पाठीचा तयार आहे। तर आपण इथे 3.5 आणि मार्किंग करून घ्यायचा आणि 1 इंच आपल्याला जास्त म्हणजे 4.5 घ्यायचं आहे, 4.5 घ्यायचं आहे। आणि अशाच इथं काय करायचं आपल्याला 2.5 वरती सुद्धा एक मार्किंग करून अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे। इथून 2.5 वरती मार्किंग करून लाईन ओढून घ्यायची आहे आणि बॉक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने एक बॉक्स करून घेतला। हे आपलं 2.5 वरती मार्किंग करून झालं। कोणाकोणाला काय पाहिजे असतं, गळा आता हा 2.5च पाहिजे, पण इथं थोडासा आकार आपल्याला व्यवस्थित येण्यासाठी, गोल येण्यासाठी आपल्याला थोडासा आपण राऊंड शेप थोडासा वाढवून घेतो। तर इथं काय करायचं आहे, कोणाकोणाला तर सगळा पाहिजे असला तर वरती 2.5च पाहिजे, गळा रुंदी तर जास्त नको, पण खाली आपल्याला जास्त पाहिजे, थोडंसं राऊंड शेप मध्ये येण्यासाठी थोडंसं जास्त पाहिजे। तर त्यांनी काय करायचं आहे, इथून 2.25 इंच घ्यायचं आहे, बंद बाजूपासून इथून आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे 2.25 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे।
आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी काय करते, हे पहा अशा पद्धतीने एक लाईन मारून घेते या अडीचपासून इथपर्यंत. अशा पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज पिसावरती किंवा पेपर कटिंग करताना अशीच मार्किंग करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपला खालचा आकार चुकणार नाही. हे पहा. आणि कोणाकोणाचा पाठीचा आकार सुद्धा रुंद असतो, त्यांनी पण असंच करायचं आहे. इथे 2.5 इंच अंतर टाकायचं आहे. आणि हे शोल्डर जास्त नको आपल्याला रुंदी, तर तुम्ही 2.5 वरती सुद्धा ठेवू शकता. थोडंसं जास्त असेल तर तुम्ही 2.25 इंचावरती सुद्धा ठेवू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, आधी आपण इथला आतला आकार देणार आहोत 2.5चा. अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि हा बाहेरचा आकार. अशा पद्धतीने काय होणार, हा आकार इथूनच बाहेरून येणार थोडासा. अशा पद्धतीने. आणि थोडासा डीप पाहिजे असलं तर तुम्ही डीप सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने थोडासा डीप पाहिजे असलं तरी तुम्ही तो डीप घेऊ शकता. अशा पद्धतीने हा आकार दिला. हा ब्लाऊज 36 छातीचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर झालं, हा गळा रुंदी झालं, हे शोल्डर झालं. आता इथे आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे. मुंडा नेहमी 36 साईजसाठी 5.6 वरती आपल्याला ठेवायचा आहे. हे पहा, इथून आपल्याला 5.6 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेतलं मी आणि एक लाईन ओढून घेतली. अशा पद्धतीने 5.6 वरती आपल्याला ठेवायचा आहे. तो मुंडा बसायलाही खूप व्यवस्थित बसतो. आणि अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. वरून मी 5.6 इंच घेतलेला आहे 36 साईजसाठी. अशा पद्धतीने. आता आपली छाती 36 आहे, तर 36चा चौथा भाग 9. आता इथून आपल्याला बंद बाजूपासून इथे आपल्याला 9 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 2 इंच आपल्याला त्यात वाढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. आणि मी एक 9 वरती मार्किंग करून घेते आणि एक 2 वरती मार्किंग करून घेते, जेणेकरून आपली एक्स्ट्रा जास्तीचं मार्जिन राहिलं पाहिजे. आपल्याला जर ब्लाऊज जर टाईट झाला तर आपल्याला उसवण्यासाठी आपण जास्तीचं हे मार्किंग ठेवायचं आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप सोप्या महत्वाची ही पद्धत आहे. त्यांनी काय करायचं आहे, 2 इंच हे ठेवायचंच आहे. आणि शिवताना कमी जास्त होतं, त्यासाठी आपल्याला 2 इंच बॉक्स फिटिंग असते आपली, आतमध्ये जाते. अर्धा इंच तर ते बॉक्स फिटिंग आतमध्ये जाते, त्याच्यामुळे आपण हे कंपल्सरी 2 इंच आपल्याला ठेवायचं आहे. हे 2 इंच झालं. इथून मी नवीन टाकलं आणि 2 इंच झालं, मिळून आपले झाले हे 11 इंच. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, पाठीमागच्या भागासाठी आपण मुंड्याचा आकार नेहमी 1.5 इंचावर देतो. इथे पण आपल्याला मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती, इथून इकडे 1.5 इंचावरती मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. 1.5 इंचावरती आपल्याला मुंड्याचा आकार इथे मार्किंग करून घेतलेला आहे 1.5 इंचावरती. आणि काय करायचं आहे, हे 5.6 आहे, ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मध्य काढायला शिकवते. हे पहा, इथे हा टेप ठेवायचा आहे, इथे 5.6 आलं. हे पहा, अशा प्रकारे हे डबल करायचं आहे. हे पहा, आणि हे 5.6 आहे ना इथं, ह्याच्यावरती हे टोक आलं पाहिजे. आणि हे पहा, इकडच्या बाजूला बघून घ्यायचं आहे किती आलंय, 3ला 1 रेष कमी. आता 3ला 1 रेष कमी इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आपला मध्य तयार झाला. हे पहा, इथं आपला मध्य तयार झाला. आता काय करायचं आहे, इथूनच आपल्याला अशा पद्धतीने हा मध्यापर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. इकडंही न्यायचा नाही जास्त आणि आपल्याला वरच्या बाजूलाही जास्त न्यायचा नाहीये. इथपर्यंतच, ह्या मध्यापर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आणि पुढच्या बाजूचा आपण आकार देताना नेहमी इथे आपण 1 इंचावरती आपण आकार देतो. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा व्यवस्थित आकार झाला. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला कंबर मार्किंग करून घ्यायचं आहे. आपली पूर्ण कंबर 34 आहे, त्याचे निम्मे आपण 17 केले. आता आपल्याला काय करायचं आहे, 34चा चौथा भाग आपल्याला 8.5 इथे टाकायचा आहे खालच्या बाजूला. इथे आपल्याला 34चा चौथा भाग टाकायचा आहे 8.5. आणि 8.5 वरती मी, हे पहा, 8.5 वरती मी मार्किंग करून घेते. आणि प्लस 2 इंच आपण शिलाईसाठी त्यात घेणार आहोत. 2 इंच आपण वाढून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने. आणि एक आपण अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. अशा पद्धतीने.
आता हे आपलं पूर्ण मार्किंग झालं करून, हे पण झालं मार्किंग करून, आपल्या गळ्याचंही मार्किंग करून झालं. आता पाठीचा टक्स आपल्याला कितीवर द्यायचा आहे. आता पाठीचा टक्स देताना आपल्याला गळ्याची उंची किती आहे, कोणाची डीपमध्ये असते, कोणाकोणाची जास्त वरती सुद्धा असते. तर आपल्याला पाठीचा टक्स द्यायचा आहे, तर त्यानुसार आपण पाठीचा टक्स देतो. आता इथं बघा, पाहू शकता तुम्ही, खालून किती आहे ही 4.5 इंच. तर आपल्याला ह्या बंद बाजूपासून इकडे आपल्याला 4 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे 4 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. मी इथे 4 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि इकडे वरती पण मी 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने, आणि एक लाईन ओढून घेतली अशा पद्धतीने. हा टक्स देताना जास्त इकडे जवळ पण द्यायचं नाही. कोण कोण काय करतं, बऱ्याच म्हणजे करतं 3.5 वरती देतात, तर 3.5 वरती नाही द्यायचा, इकडे थोडासा पुढे द्यायचा. म्हणजे काय होतं, शिवताना पण शिलाई करताना पण आपल्याला हे अंतर आपलं समान व्यवस्थित राहतं. त्यासाठी काय करायचं आहे, टक्स थोडासा आपल्याला पुढे, म्हणजे जास्त हे मधले अंतर जवळ येणार नाही, त्यासाठी आपल्याला टक्स हा व्यवस्थित अंतरावरच द्यायचा आहे. हे पहा, 4 वरती दिला आणि इकडे आपण 3.5 वरती दिला. आता इकडच्या बाजूला आपण अर्धा इंच ठेवायचा आहे, इथे पण अर्धा इंच आणि इथे पण अर्धा इंच. अशा प्रकारे हे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि दोन्ही बाजूंना हा टक्स झाला, पाठीच्या दोन्ही पण बाजूंना हा टक्स अशा पद्धतीने मार्किंग करून द्यायचं आहे. व्यवस्थित कट करायचं आहे. आणि आपल्याला आता पुढची बाजू हाच पेपर अशाच पद्धतीने ठेवून आपल्याला पुढच्या बाजूचे कटिंग करायचे आहे. अशा पद्धतीने आपलं हे पाठीचं कटिंग झालं. मी तुम्हाला टक्सचे मार्किंग करून दाखवते. हा टक्स आहे इथला मध्य, अशा पद्धतीने मी हा कट केला. हे पहा, हा कट इथं आला. इथे किती दिला आपण, 3.5 दिलं. आता इकडे सुद्धा 3.5 अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे 3.5 इंचावरती. अशाच पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग करून अर्धा ह्या बाजूला अर्धा आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशाच पद्धतीने मार्किंग करून घेऊन आपल्याला टक्स टाकायचा आहे. इकडे अर्धा आणि इकडे अर्धा. हे पहा, किती अंतर व्यवस्थित आपलं मधलं शिल्लक राहतं. एकदम जवळ घेतलं ना की मग दिसायला इथे खूप व्यवस्थित दिसत नाही, थोडंसं अंतर पाहिजेच, दिसायला इथे खूप व्यवस्थित वाटतं. आता आपण पुढची बाजू प्रिन्सेस कटची कशा पद्धतीने टाकायची आहे ती तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. आता हा मी पेपर घेतलेला आहे, हे आपलं पाठीचं कटिंग आहे. हे अशाच पद्धतीने पूर्ण कटिंग आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्याला पूर्ण हे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हा गळ आपला इथं अडीचच राहणार आहे. इथे शोल्डरचे मार्किंग करून घ्यायचं आहे, इथे मुंड्याचं पाठीमागच्या मुंड्याचे मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण पुढच्या मुंड्यासाठी 1 इंच आपण त्यात थोडंसं खाली घेणार आहोत. हे मार्किंग झालं. आता हे पाहू शकता अशा पद्धतीने हे मार्किंग झालं. पाठीमागचं झालं. आता आपल्याला ह्याच्यावर पुढचा भाग काढायचा आहे. हे आपलं पूर्ण मार्किंग करून झालं. हे पहा, हे पूर्ण मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं आहे, हा गळा आपला अडीचच आहे, तर आपल्याला हा अडीचच ठेवायचा आहे. आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे इथं सरळ अशा पद्धतीने. हा आपला गळा अडीच आहे, हे आपलं शोल्डर आहे. शोल्डर पण आहे तेवढंच पाठीमागच्या भागासाठी आपण ठेवणार आहोत. फक्त इथं काय करायचं आहे, आपल्याला मुंडा वरून 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तेवढंच. आणि फक्त आपल्याला इथे पुढच्या बाजूसाठी 1 वरती आपल्याला आकार द्यायचा आहे. 5.5 घेतला आपण. इथे अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेते आणि इथे 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते. इथून 1 इंचावरती आणि एक मुंड्याचा आपल्याला आकार देऊन देते. अशा पद्धतीने हा मुंड्याचा
आकार झाला, इथपर्यंतच हा घ्यायचा आहे, हा मध्य आहे तिथपर्यंतच हा आकार आपल्याला घ्यायचा आहे. आता कट करताना हा आपल्याला आकार घ्यायचा नाही, हा आकार आपल्याला कट करताना खालच्या बाजूचा घ्यायचा आहे. हे झालं. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचे मार्किंग करायचं आहे. आता पुढचा गळा आपला 6 वर आहे. हे पहा, अशा पद्धतीने 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. वरून आपल्याला 6 इंचावरती इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथून इकडे आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत इथे पण. आणि एक अशा पद्धतीने एक लाईन ओढून बॉक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे आपण गोलच आकार देणार आहोत. तुम्हाला पाहिजे असाल तो तुम्ही इथे आकार देऊ शकता. इथे आपण अशा पद्धतीने गोलच आकार गळ्यासाठी देणार आहोत. आता हे आपलं झालं, मुंड्याचं मार्किंग करून झालं, आपलं मुंड्याचं मार्किंग करून झालं, पुढच्या गळ्याचं सुद्धा मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं आहे, टक्स पॉइंट आपला कितीवर आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता प्रथम आपल्याला हे दोन्ही शोल्डरचा मध्य काढायचा आहे. हे दोन्ही शोल्डर आपलं 3.5 आहे. परत एकदा दाखवते, हे मधलं शोल्डर आपलं 3.5 आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि 3.5चा आपल्याला मध्य काढायचा आहे. हे पहा, हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे 3.5चा मध्य काढायचा आहे. 3.5चा मध्य 1.25 आहे. आणि अशा पद्धतीने मग इथं 1.25 वरती अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं. आता ह्याचा मध्य काढून घेतला, हे मार्किंग झालं, इथं मार्किंग करून घेतलं. पुन्हा एकदा सांगते, इथे मध्ये मार्किंग करून घेतलं. आता हे अंतर आणि हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. इथलं अंतर आपल्याला दोन्ही पण हे मोजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे. किती अंतर आहे आपलं, 4.25. हे पहा, परत एकदा मी दाखवते, 4.25 आलेलं आहे आपलं. तर इथेच अशाच पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला 4.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे हे नेहमी लक्षात ठेवा, कारण की काय होतं, टक्स पॉइंट नेहमी आपला चुकतो आणि मध्य पण आपला व्यवस्थित येत नाही. त्यासाठी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, आता मी एक पूर्ण लाईन ओढून घेते. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ही पूर्ण लाईन ओढून घेतली. हे पहा, अशा पद्धतीने ही पूर्ण लाईन ओढून घेतली. हे आपलं व्यवस्थित मार्किंग झालं. आता इथे बघा, आपण काज बटन पट्टी सुद्धा लावतो, ते सुद्धा आपलं इथं शिलाईत जाऊन हा भाग आपला व्यवस्थित तयार होतो. हे पहा, हे झालं आपलं मार्किंग. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, वरून आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे. आपल्याला इथे टक्स पॉइंट द्यायचा आहे. आपली ही 15 इंच उंचीसाठी टक्स पॉइंट वरून आपण 10 इंचावरती देतो. हे पहा, अशा प्रकारे हा टेप ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हा आपला वरून 10 इंचावरती आपण टक्स पॉइंट घेतला. किंवा कोण कोण काय करतं, म्हणजे प्रत्येकाची म्हणजे कटिंग करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. खालून टक्स पॉइंट देतात. खालून द्यायचं असेल तरी 5 इंचावरती भरतोय, खालून द्यायचं असेल तरी, कोण देत असेल तरी तुम्ही देऊ शकता. खालून 5 इंचावरती पण तुम्ही देऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं झालं. आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. हा प्रिन्सेस कट आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा आपण इथे आकार देणार आहोत. तो सुद्धा प्रिन्सेस कट बसायला खूप व्यवस्थित बसतो. हे पहा, इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या बाजूला, आणि ह्या बाजूला आपण 1.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, 1.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला पण 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे पण, आणि ह्या बाजूला पण आपल्याला 1.25 इंचावरती अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने प्रिन्सेस कट मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं, प्रिन्सेस कट हे 2 प्रकारचे असतात. हा सुद्धा त्यामधूनच प्रकार आहे. हा सुद्धा प्रिन्सेस कट बसायला खूप व्यवस्थित बसतो. हे मार्किंग झालं आणि अशा पद्धतीने हे इथले पॉइंट ह्या पॉइंटचे आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि हा पॉइंट ह्या पॉइंटला जोडून घ्यायचा आहे.
आणि दुसऱ्या प्रिन्सेस कटला काय असतं, इथून हा 2 इंचावरती पॉईंट घ्यायचा, खालून 2 इंच, इथून 2 इंच घेऊन आपल्याला हा अशा पद्धतीने आकार द्यावा लागतो. आणि हा थोडासा वेगळा आहे, पण बसायला खूप व्यवस्थित बसतो. तुम्ही नक्की शिलाई करून ट्राय करा. हे पहा अशा पद्धतीने. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, हे दोन्ही अंतर आपलं मधलं हे कट होणार आहे. आपल्याला इकडे हे अंतर वाढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं दोन्ही अंतर किती झालेलं आहे, 2.5. हे आपलं मधलं अंतर 2.5 भरलेलं आहे, 2.5. आता तेच अंतर आपल्याला इकडे वाढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने हे पूर्ण आपल्याला वाढून घ्यायचं आहे. इथपर्यंत कडेपर्यंत हे वाढून घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पुढचा प्रिन्सेस कटचा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इकडे जास्त वरती नाही न्यायचं, थोडासा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा इथपर्यंतच आहे आकार, हे नाहीये, थोडासा वरती गेला, इथपर्यंतच. हा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपलं इथे हे शिलाई करताना इथे थोडंसं आपलं ह्या बाजूने अर्धा इंच आणि थोडंसं ह्या बाजूने अर्धा इंच आपलं हे शिलाईतच जातं. त्यासाठी आपल्याला हे शिलाई जातं, म्हणून इकडे आपल्याला अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. एकाच ठिकाणी आपल्याला हे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. इथे अर्धा इंच आपल्याला वाढून घेऊन काय करायचं आहे, अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. हा कडेचा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. आता हे आपलं पूर्ण मार्किंग करून झालं. आता इथे कडेला काय करायचं आहे, हा आपला पाठीचा भाग आहे. फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी आपली एकसारखी खाली एक भाग वरती पण नको व्हायला, एक भाग आपला खाली पण नको व्हायला, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा पाठीचा भाग आहे, ही याची फिटिंग आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे. इथे कडेला अशा पद्धतीने ठेवायचं आहे, तिरप अशा पद्धतीने क्रॉस ठेवायचा आहे. हे पहा इथे एवढं शिल्लक राहत आहे आपलं. थोडंसं मी जवळून दाखवते तुम्हाला. हे पहा ही फिटिंग येणार आपली इथं. हा आपला पाठीचा भाग आहे, ही पण आपली फिटिंगचीच बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे टोकावरती ठेवायचं आहे. हा क्रॉस घ्यायचा आहे. आपलं एवढं शिल्लक राहत आहे. हे पहा आपलं एवढं हे शिल्लक राहत आहे, अर्धा इंच आपला शिल्लक राहत आहे. मग हे काय करायचं आहे, हा पॉईंट ह्या पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आपल्याला हा पॉईंट इथे आपल्याला अशा प्रकारे हा पट्टी ठेवून अशा प्रकारे हा जोडून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. आणि बघा खूप व्यवस्थित आलं. ह्या बाजूला आपल्याला घ्यायचं नाही, फक्त ह्या बाजूलाच फिटिंग एकदम आपली एक बाजू पुढे एक बाजू मागे व्हायला नको, यासाठी आपण हे मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित मधलं हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडं वरती घ्यायचं आहे आणि हा पण भाग हा मधला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पॉईंट पर्यंतच हे आपलं अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा हे टक्स आपले समोर समोर, तिथं आपण एक कट मारून घ्यायचं आहे, जेणेकरून शिलाई करताना आपल्याला लक्षात येईल. आणि हे थोडंसं क्रॉसमध्ये आपल्याला हे मार्किंग केलेलं आहे ना, इथेच आपल्याला हे क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. आता मुंड्याचा आकार आपल्याला पुढच्या बाजूचा 1 इंचावर दिलेला आहे, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. आणि आता पुढचा गळा सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि मध्यभागी आपल्याला कट मारून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपलं शिलाई करताना आपल्या हे लक्षात राहणार, यासाठी मी हे कट मारून तुम्हाला दाखवते. हे पहा हे कट मारून झाले.
अशा पद्धतीने. आता इथे बऱ्याच वेळा काय होतं आपलं, हे पहा, जॉईन करताना हा भाग थोडासा कधीतरी मोठा होतो किंवा कधीतरी हा भाग सुद्धा मोठा होतो. मग ते काय करायचं आहे, घाबरून जायचं नाही की आपल्याला वाटतं आपला ब्लाऊज चुकला की काय. खूप प्रॉब्लेम आपल्या निर्माण होतात. अयो आता काय करायचं, आपला ब्लाऊज चुकला की काय. हे पहा, तो चुकत नाही. हे पहा, तुम्ही काय करायचं आहे, कधी पण प्रिन्सेस कटचा कटोरी जोडताना मध्यापासूनच सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने हा उलट ठेवायचा आणि अशा प्रकारे हा मध्यापासून सुरुवात करायचा आहे. हे पहा, हे खूप व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा, मागे पुढं पण नाही आणि पुढं पण नाही झालेलं, खूप व्यवस्थित आलेलं आहे. आणि नंतर हे झालं ना अंतर शिवून, की परत अशाच पद्धतीने हा आपल्याला वरच्या बाजूला शिवत जायचं आहे. आणि जरी तुमचं राहिलं शिल्लक तरी घाबरून जायचं नाहीये. तो कपडा कट करून टाकायचा. ह्या बाजूचं शिल्लक राहू नाही तर ह्या बाजूचं शिल्लक राहू, तो कपडा तेवढाच तिथे थोडा राहतो, तो कट करून टाकायचा आहे. फक्त सुरुवात करताना जोडायला मात्र मध्यापासूनच सुरुवात करायची आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. असा उलट ठेवून हे मध्यापासून पूर्ण जोडून घ्यायचं आहे. नंतर इथून मध्यापासून आपल्याला अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. कधी कधी इथला सुद्धा भाग शिल्लक राहतो, तेवढा सुद्धा थोडा राहतो, तो सुद्धा शिल्लक राहिलेला कट करून टाकला तरी सुद्धा चालतो. अशा पद्धतीने आता आपण बाहीची कटिंग खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला बाहीची कटिंग सांगणार आहे. आता आपण बाहीची कटिंग बघणार आहोत. हे पहा, मी अशा प्रकारे हा डबल पेपर घेतलेला आहे. अस्तरवरती सुद्धा कटिंग करताना अशाच प्रकारे डबल कापड आपल्याला डबल घडी करून घ्यायचं आहे. आता इथे बाहीची उंची 4.5 आहे. तुमची बाहीची उंची 5 असो 6 असो, तुम्ही सुद्धा 1 इंच वाढवून घ्यायची आहे. इथे उंची 4.5 आहे तर मी इथे 5.5 टाकणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी वरच्या बाजूला 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घेणार आहे. तुमची जी बाही असेल उंची त्यात तुम्ही 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि जर तुमची बाही साधी असेल तर त्यात तुम्ही 1.5 इंच तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. हे झाले मार्किंग. आता आपल्याला काय करायचं आहे, घडी टाकायची आहे. घडी बघायची आपली किती आहे. हे पहा, मी पाठीमागचा भाग कट केलेला आहे. 36 साईज आहे. तर 36 साईजसाठी आपल्याला बाहीची घडी किती टाकायची आहे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. हे पहा, हा पाठीचा भाग आहे. हा 36 साईज आत्ताच कट केलेला आपला पाठीचा भाग आहे. त्याच अनुसार आपण त्याच्यावरती बाहीची घडी टाकणार आहोत. हे पहा, आता बाही कधी जोडतो आपण, शोल्डर पूर्ण जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो. आता इथे अर्धा इंच आपलं हे शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे. मी जरा तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा, बाही पूर्ण आपण शोल्डर ब्लाऊजचे पुढच्या साईडचे आणि पाठीमागच्या साईडचे जोडून घेतो. आपला अर्धा इंच हे शिलाईसाठीच जातं वरच्या, आणि तिथून नंतर आपण शोल्डरच्या वरून वरच्या साईडला बाही जोडतो. आता हे अंतर आपल्याला फिटिंग पर्यंत आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं आहे. कारण की आपण बाही जोडताना पूर्ण आपण इथपर्यंत जोडतो. आपल्याला बाही कमी पडत नाही यासाठी आपण पूर्ण हे मुंडा मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खालून अर्धा इंचाच्या खालून इथे आपल्याला इथून अशा पद्धतीने हा टेप ठेवून अशा पद्धतीने हा पूर्ण आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. 9.5 आहे. हे पहा, मी पुन्हा एकदा दाखवते. हे वरचं आपलं सोडून द्यायचं आहे. आपलं हे शिलाईसाठीच जातं, नंतरच आपण बाही जोडतो. हे पहा, इथून अशा पद्धतीने टेप फिरवायचा आहे आणि पूर्ण ब्लाऊजचा अशा पद्धतीने आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. 9.5 आहे. अशाच पद्धतीने तुमच्या प्रत्येक ब्लाऊजचं तुम्ही करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाही अपूर्ण पडणार नाही आणि तुमची फिटिंग सुद्धा एकदम व्यवस्थित येते आणि बाही सुद्धा जोडताना तुमची मागे पुढे होणार नाही. यासाठी तुम्ही काय करत जा, हे अर्धा इंच सोडून द्यायचंय. ते आपलं पूर्ण जोडून झाल्याच्या नंतरच आपण बाही ब्लाऊजला जोडतो. त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच सोडून इथूनच आपल्याला हे मोजून घेऊन बाहीची घडी टाकायची आहे. आता हे अंतर आपलं किती भरलं, हे पहा, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे अंतर आपलं भरलं 9.5. आता बाहीची घडी आपण 36 साईजसाठी बाहीची घडी आपण 9.5 वरती टाकणार आहोत. आता बंद बाजूपासून इकडे आपल्याला 9.5 वरती 36 साईजसाठी घडी टाकायची आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, 9.5 वरती मार्किंग करून घेतलं. जरी तुम्ही आणि बाही जोडताना मध्यापासूनच सुरुवात करा. जरी तुमची बाही थोडीशी शिल्लक राहिली जोडून
फिटिंगच्या बाहेर, तरी तुम्ही ती कट करू शकता. पण तुमची बाही जोडताना जर पुरलीच नाही, थोडंसं शिलायचं राहिलंय तोपर्यंतच गेली, तर मग काय होणार, परत तुम्हाला जॉईंट द्यावा लागणार. मग तो खूप प्रॉब्लेम येतो. परत ते बाही फिसकणे ते खूप प्रॉब्लेम तयार होतात. त्यासाठी काय करायचंय, पूर्ण मुंडा मोजूनच आपण ते बाही टाकायचे आहे. हे आपलं बंद बाजूपासून इकडे आपण 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे झालं आपलं. आता ह्या वरच्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला, वरून आपल्याला इथे खालच्या बाजूला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने इथून वरच्या बाजूने खालच्या बाजूला 2.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जास्त 3 इंचावरती घ्यायचं नाहीये, कारण की काय होतं, बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात. मग ही थोडासा आकार, हा भाग कमी झाला की इथे पुढच्या बाजूने अशा थोड्याशा गुड्या पडतात आणि हा भाग असा पाठीमागच्या बाजूला जातो आणि ती बाही थोडीशी मागं खेचली जाते. ते दिसायलाही खूप व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी काय करायचं आपल्याला, वरूनच आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, मी जरा जवळून दाखवते. इथून मी 2.5 वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. आणि इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे 1.5 इंचावरती मार्किंग करून एक लाईन ओढून घ्यायची. अशा पद्धतीने हे 1.5 इंचाचं मार्किंग कशासाठी, आपला बाही जोडताना मागे पुढे होते. मग काय करायचं आहे, बाही मागे पुढे होत यासाठी आपल्याला हे 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जोडताना मुंड्यामध्ये बाही मागे पुढे होणार नाही. मागे पुढे झाली की आपल्याला ते दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. त्यासाठी हे आपल्याला 1.5 इंच इथूनच आपल्याला इकडे वाढवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 1 इंच किंवा 1.25 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे झालं आपलं मार्किंग. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथे बाहीचा आकार द्यायचा आहे. बाहीचा आकार थोडासा मासा कसा असतो आपला, त्याच्यासारखाच आपला बाहीचा आकार असतो. हे पहा, अशा पद्धतीने इथून 1 इंचापासून ते आपल्याला हे 1.5 इंच आहे ना, तिथपर्यंत ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपले दोन्ही बाजू एकसारख्या होणार आहेत आणि जोडताना मागे पुढे होणार नाही. त्यासाठी इथपर्यंतच आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे 1 इंचापासून अशा पद्धतीने आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. इथपर्यंतच आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. आणि खालच्या बाजूने काय करायचं आहे, अशाच पद्धतीने असा वरती घेत 1 पर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे 1 पासूनच थोडा आपल्याला असा खाली घ्यायचा आहे इथपर्यंत, आणि नंतर इथून खाली ह्या 1.5 पासून आपल्याला अशा प्रकारे हा वरती घ्यायचा आहे. असा आपला हा बाहीचा आकार झाला. हा पाठीमागची बाजू आणि ही थोडीशी खोलगट बाजू आहे इथून, ते आपल्याला पुढच्या बाजूला येणार आहे. आता आपण इथे दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आपला 6.5 आहे. तुमचा जो दंडघेर असेल, 6 असो 5.5 असो, त्यात तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच आपण शक्यतो वाढवूनच घ्यायचं आहे. 6.5 आहे इथे, मी आता इथे 2 इंच वाढवून घेणार आहे. अशा पद्धतीने 6.5 घेतलं मी आणि 2 इंच मी जास्त वाढवून घेतलं, म्हणजे 8.5 घेतलं. आणि अशा पद्धतीने मी 8.5ला मार्किंग करून घेतली. तुम्हाला हे जास्त नको असेल तर तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता. इथे जास्त नको असेल तर तुम्ही 1.5 इंचावरती सुद्धा हे अलीकडेच थोडंसं अशा प्रकारे हे लाईन ओढून ते करू शकता. आता हे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बाही कट करताना आधी दोन्ही पण पदर धरून अशा प्रकारे ह्या पेपर कटिंग करायचं आहे, किंवा जे काही तुमचं अस्तर असेल ते अशा पद्धतीने. आणि आता एक बाजू आपल्याला बाजूला काढायची आहे. आधी मध्यावरती अशा पद्धतीने मी हा कट मारून घेते. मध्यावरती हा कट मारून घेतला आणि एक बाजू आपल्याला ही पाठीमागची बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे. अशा पद्धतीने हे खालचं कट करून घ्यायचं आहे. ही बाजू 1 पर्यंत आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा बघा, हे पहा, अशा पद्धतीने आपली ही बाही कटिंग झाली.
अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झाली. मधले अंतर पाऊण इंच राहिलं पाहिजे, म्हणजे पाऊण इंच राहिलं पाहिजे. तुम्हाला जरा जवळ हे पा बरोबर आपलं पाऊण इंच, एकला थोडंसं कमी, म्हणजे पाव इंच अंतर राहिलेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपली बाही परफेक्ट कटिंग झालेली आहे. हे पा इथे 1 इंच येतं, ह्या 1 इंचापर्यंतच हे आपल्याला हा आकार अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. आपला खूप व्यवस्थित आकार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाही नेहमी कट करत जा, जेणेकरून हे पा बाही आपली व्यवस्थित तयार झाली. आपल्याला जोडायला सुद्धा कमी पडणार नाही. तुम्ही मुंडा मोजून घेत जा, त्यानुसारच आपले बाहीचे कटिंग करत जा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता ही बाही आपली व्यवस्थित कट करून झाली. आता इथं पुढच्या भागाला आपल्याला एक इथे टक्स असतो, त्या टक्समुळे सुद्धा आपली कटोरी बसायला खूप व्यवस्थित बसते. हे पा अशा पद्धतीने तो आपल्याला टक्स द्यायचा आहे. पुढच्या गळ्याच्या बाजूने आपल्याला वरून 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे वरून 3.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. पा वरून 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडच्या बाजूला 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून अर्धा इंच ह्या बाजूला, अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, अशा प्रकारे हे मार्जिन ठेवायचं आहे आणि आपल्याला एक लाईन ओढून आपल्याला टक्स टाकायचा आहे. अशा पद्धतीने आता हा टक्स अशा प्रकारे हा द्यायचा आहे. हे पा अशा पद्धतीने हा टक्स येतो. थोडासा हा टक्स दिल्यामुळे काय होतं, थोडीशी कटोरीचा भाग सुद्धा हा खोलगट तयार होतो आणि तुम्हाला पण वाटेल, मनात शंका निर्माण होईल, हा टक्स दिल्याच्या नंतर हा भाग आपल्याला जोडायला कमी पडेल. काही प्रॉब्लेम नाही, जोडायला तो भाग कमी पडणार नाही. हे पा हा आहे तेवढंच आहे, फक्त इथे आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. हे पा हा एवढाच राहणार आहे आणि हा आपल्याला फक्त टक्स द्यायचा आहे. तुम्ही नक्की शिलाई करून ट्राय करा, बघा खूप हा प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्हाला बसायला खूप व्यवस्थित बसणार आहे. हे पा हा अशा पद्धतीने इथं पण एक अशा पद्धतीने खोलगट भाग तयार होणार आणि टक्स दिल्याच्या नंतर सुद्धा थोडासा खोलगट भाग तयार होतो. ही कटोरी बसायला खूप व्यवस्थित बसते. अशा पद्धतीने जोडायला पण मध्यापासूनच तुम्ही सुरुवात करा. हा टक्स टाका, मध्यापासून जोडायला व्यवस्थित सुरुवात करा, व्यवस्थित येणार आहे. जरी शिल्लक राहिला थोडं एवढं राहतच शक्यतो, कधी कधी राहत नाही. लगेच कट करायचं नाहीये, जोडून झाल्याच्या नंतर ते कट करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. पाठीचा भाग सुद्धा खूप व्यवस्थित कट करून झाला. मैत्रिणींनो, मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पा आपले जोडताना सुद्धा मागे पुढे होणार नाही. हे पा व्यवस्थितच एकदम परफेक्ट येणार आहे. हे पा आणि ही आपली बाही आहे. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.